वो महाराज जी का जो ट्रेलर है ना, उसकी मैंने रील देखी थी शॉर्ट में, तो कुछ लोगों ने कमेंटें की थी कि भाई ये पैसा कमाने के लिए इन्होंने बनाया है, ये कास्टिंग क्या की है, ये की है, वो किया है, मज़ा ही नहीं है। आजकल है ना ये मुद्दे मांडना इतना इजी है ना, कभी कभी कमेंट करने वाले लोग है ना, मुझे ऐसा चाहिए ना कि इनके सामने बैठ के मुद्दे मांडे जाए, कि ये मेरे सब सामने हो और अपन इनके साथ मीटिंग कर रहे हो कि चलो तुमने ये ट्रेलर देखा, पैसे कमाने के लिए किया है, ये किया है, तू मूवी बना ले, तेरे हिसाब से कास्टिंग कर। अरे बाबा तो उनके पास पैसे है, वो कमाने के लिए क्यों बनाएंगे मूवी? रितेश देशमुख को पैसे कमाने के लिए मूवी बनानी पड़ेगी क्या रे? अरे काय रे डोकं भाई तुमचं रे, अरे थोडे लॉजिकल गोष्टी करा रे। अरे ते अब्जोधीश लोक आहेत ती, अरे महाराजांबद्दल जर ते मूवी बनवतायत तर आपल्या महाराजांबद्दल लोकांना अवेअर करतायत, लोकांना गोष्टी कळतायत चांगल्या, कधीतरी अरे कुठे रे माईला रे तुमच्या आईची रे, तुमच्या असा राग येतो ना मला, आई शपथ कधी कधी। हाँ अरे यार क्या है? मैं गेम में था, अब कट हो गया। तो भगवान ने आशीर्वाद दे देगा, चल निकल कुत्ते। अपने लोग है ना गाइस, मैं तो बोलता हूँ ना बांदिल की फैमिली है ना, इसको ना मैं एक आर्मी की रूप में चालू करने वाला हूँ। बाद में अपन घातक बनेंगे साला। क्या करेंगे पता है? ये जो ऐसे लोग है ना, ऐसे कमेंट करते हैं ना, मैं हर एक का नाम चुन चुन के ना अपने वो व्हाट्सएप वाले ग्रुप पे डालूंगा। ऐसा अकाउंट पे जाके फायरिंग करने की नहीं लोगों पे, त्यांना फीट आली पाहिजे, इंस्टाग्राम डिलीट नाही यायचं, सोशल मीडियावर साला टेन्शन मध्ये राहायला पाहिजे। बायको बोले धनी झालं काय तुम्हाला? अगं काय नाही ग, हे पण हे बघ काय काय बोलतात लोक मला, मी असं आहे का? हे मी कधी केलं होतं? हे बघ काय काय बोलतात मला लोक, एका कमेंटमुळे एवढा त्रास कोणी केलं हे सगळं मला काय कळत नाही। मी चांगली कामं करणार, मी चाललो, मी आता गडावर जाणार, मी ऍक्च्युली साफसफाई करणार, मी फोटो टाकणार, पोस्ट करणार, मीडियाला कळवणार की मी पण काम करतोय, ते आम्हाला हेटेनं थांबणार ग। अहो थांबा, धीर घ्या, मरतील तुम्ही। अरे मेलो तरी चालेल, जगून करू काय? सोशल मीडियावर माझं अस्तित्व गेलं, संपलं, खलास केलं। आई आज यांची वाट लावली रे मी, आई शप्पर यांच्या आईची, या लोकांच्या जज करणाऱ्यांच्या, जजिंग मॅन साले कुत्रे, जसे पक्के मोठे डायरेक्टर ऍक्टर आहे ते। अरे यांना बाजूचा टपरीवाल्या चहावाल्याकडे यांची उधारी बाकी असते एक एक महिन्याची, ती यांच्याकडनं देवत नाही ना। यांचे काय डायलॉग ना काय त्या यांच्या टिप्पण्या, यांच्या आईची गलपटी माझ्या फार गलपटी खेचली ना आईची, याच्या 3 दिवस उठायचं ना भिकारी साला। हिला यांच्या बाकीच्या पिक्चर ट्रेलर वरती यांच्या प्रॉब्लेम नाही, महाराजांचे ट्रेलर पिक्चर आले का यांना काहीतरी ऊत येतो घेऊन जायचा। अले ट्रेलर मध्ये तुला कमी वाटते, अले अतो केले, अले बापले तुला तो VFX मध्ये अजून जास्त काम केलं असतं तर बोला। अरे तुझा काका VFX मध्ये काम आलाय तर तू लाव ना पिक्चर चालू कर, टिंब टिंब इच्छी ह्याच्या ए तांबा कंट्रोल मध्ये शिवंदा। हा यांना घरात कार्यक्रम असेल ना, तर यांना घरातली विचारत नाही की काय करायला पाहिजे। अरे ही अशी, अरे मी तुला सांगतो या भावनो, हे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही, हा एक्सपिरियन्स नाही सांगते मी प्रत्येकाकडनं ऐकलं असेल हे, आणि मी तुम्हाला लिहून देतोय। तुमचा मोठा भाऊ, छोटा भाऊ, सडलेला भाऊ, नाजायज भाऊ, काय पण समजा मला, पण सांगतो की या जगामध्ये पाठून निंदा करणारे जे लोक असतात ते फेलियर असतात, हे तुम्ही ऑब्झर्व करा। सक्सेसफुल लोक एकमेकांची निंदा करत नाही, कधीच करत नाही। जे माणसं सक्सेसफुल आहेत त्यांना वेळ नाही आहे कोणाची काही निंदा करायला, कोणाबद्दल नेगेटिव्ह बोलायला। हे माझं लिहून घ्या, हे एकमेकांबद्दल नेगेटिव्ह, एकमेकांबद्दल निंदा करणारी लोक ही फेलियर असतात लाईफमध्ये, आपल्या लाईफमध्ये ते कधीच काही करू शकत नसत, म्हणून ते ह्या गोष्टी करतात। कारण ते स्वतःला नेहमी स्वप्नामध्ये हे बघतात की मी ते झालो असतो तर, मी हे झालो असतो, पण ते काय होऊ शकत नसतात कारण त्यांच्याकडे ती धमक नसते। मग अशा वेळी ते काय करायचं की आपला जो मेंटल फ्रस्ट्रेशन आहे आपल्या फेलियरचा, तो लोकांवर लादायचा असतो की बाबा त्यांनी बघ, त्यांनी तर जाम पैसे कमवलेत पण तो असा आहे, त्याचा असा मॅटर आहे, त्यांनी असं केलं होतं, त्यांनी ती गाडी घेतली पण ती गाडी नाही घेतली ना, असला काय, आणि त्यांनी त्या टायमाला ते नाही केलं। अरे हे निंदा करणाऱ्या लोकांचं पहिलं लक्षण आहे, अशा लोकांपासून सावध राहा भावांनो। हे विषारी लोक आहेत, एक एक करत लाईफमधनं कट करा। तुम्ही एकटे राहिले तरी चालतील, तुम्ही एकटे नाही आहेत। सिंपल गोष्ट, देवधर्म लक्ष द्या, देवधर्माकडे लक्ष द्या, आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्या, आणि फॅमिली म्हातारी झाल्यावर तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, पण अशा लोकांपासून सावध राहा, बस एवढंच आहे। नाही तर ही लोक तुम्हाला करप्ट करतात मेंटली। काय आलं तुझी तर लायकी बी नाही रे जाड्या, जा माय सलमानला बोलतो तू। तिवारी बोलवलं काय तिवारी तुला जगाचं आहे ना बा, हा जगाचं आहे ना? हो हा हो हो मी कधी बोललो रे भिकाऱ्या तुला, लायकी 0।